माझं शरीर मला साथ देत नाही. अरे काय तू काय उरानं ढेकळं फोडली का दगड फोडली? हा, शरीर साथ देत नाही तुझं तर. आला एक माणसा समाजाला येड्यात काढायचं काम करतो तुझं शरीर. काय तुला रोग आलाय, धाड भरली तुला, शरीर तुझं साथ देत नाही. मजा मारतोय मस्त, 2-2 कोटीच्या गाडीत मध्ये फिरतोय. काय झालंय तुला? हा, बिनाक्कल माणसाला काय बोलतायत ना ते, कावळ्याच्या हाती दिला दरबार आणि काय कावळ्यानं हागून भरवला दरबार, असं काहीतरी म्हण आहे ना ती. असं झालेलं या कावळ्याला दरबार देऊन त्यानं हागून सगळा भरून ठेवला तो. अकलीचा तर भाग नाही, संविधानाचा तर अजिबात अभ्यास नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, देत कसं नाही बघून घेत कसं नाही बघू. अरे कसं देणार संविधान, जे संविधान ज्याला मान्यताच देत नाही, तू ते कसं काय मागतोय? वेड्यात काढायचं काम करतोय तू. आतंकवादी बनवणारे पोरांना एवढं लक्षात ठेव. तू ज्या वेळेला हा त्या राकेश टिकेती सोबत हातमिळवणी केली ना यांनी, मला अखंड महाराष्ट्रातल्या माझ्या भावांना, माझ्या आया बहिणींना सांगायचंय, माझ्या माय बाप जनतेला सांगायचंय की तुमच्या मुलांना जर तुम्हाला आतंकवादी बनवायचं नसेल तर या नालायक माणसाचं नाव सुद्धा घेऊ देऊ नका घरात मध्ये. हा त्या राकेश टिकेतीला जाऊन भेटलेला आहे. जसं त्या लोकांना काय करायचं, भारताचे तुकडे करायचे, त्यांना भारताचे तुकडे करायचे आहेत आणि त्या माणसाच्या सोबत हा जाऊन भेटलाय. ज्या देशामध्ये आरक्षण दिलं म्हणून दंगल पेटली, त्या देशातल्या ज्या आहेत त्यांच्याच समाजाच्या होत्या, त्या पंतप्रधान त्यांच्याच समाजाच्या होत्या बांगलादेशमधल्या. त्या पंतप्रधान त्यांच्या अगदी अंतर्वस्त्र काढून त्यांच्याच लोकांनी ते वेशीला टांगले. तुम्हाला सांगा, छत्रपतींचा काळ आठवतो, छत्रपतींच्या अगोदरचा काळ आठवतो. असेच हाल माझ्या आया बहिणींचे केले असतील, असेच हाल माझ्या आया बहिणींचे केले असतील. आणि उद्धव ठाकरे झालं, हा जरांग्या झालं, तो वाकड तोंड्या झालं, तुम्ही कौतुक करताय त्या बांगलादेशाचं की बांगलादेश सारखं आपल्या इथं होणार आहे? अरे दरिंद्र्या का होणार आहे? तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुमचं सरकारी उद्दल नाही म्हणून तुम्ही बांगलादेश घडवणार आहात का? कसं काय होईल? कसा काय बांगलादेश घडेल महाराष्ट्रामध्ये? सडकवून काढू एकेकाला. वेळ आली ना तशी तर तुम्हाला कळेल कसा बांगलादेश घडेल ते. हिंदू आता जागा झालेला एवढं लक्षात ठेवा. झोपला होता माझा हिंदू, पण जे घडलं ना ते चांगल्यासाठीच घडलं असं म्हणायला हरकत नाहीये. जागा झालाय माझा हिंदू आता नाही आम्ही ऐकून घेणार आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का बांगलादेश घडवायला महाराष्ट्राचा? काय बोलतायत बांगलादेश घडवू म्हणजेच काय? तर आया बहिणींचे कपडे असे वेशीवर टांगू आणि आया बहिणींचा रेला हे म्हणायचं का जरांगेला? हे म्हणायचं का उद्धव ठाकरेला? हे म्हणायचं का शरद पवाराला? नालायक लोकांना लाजा वाटतायत का? बांगलादेशमध्ये काय घडतंय? बांगलादेशमध्ये फक्त हिंदूंना मारल्या जाते. बांगलादेश घडवू म्हणजे काय करणार तुम्ही? हिंदूंना मारणार का? दलिंद्र वाकडी नजर करून बघा फक्त माझ्या हिंदूंकडे. भिकारांनो, तुमचं राजकारण तुमच्या घाला. हिंदूंवर आणि धर्मावर माझ्या फक्त वाकडी नजर करून बघा. आता तुम्हाला सांगू काय आहे ते. नीच प्रवृत्तीचे माणसं कुशल बांगलादेशचं उदाहरण देत आहे. बांगलादेश करू, बांगलादेश. अरे कसे कराल बांगलादेश? करूनच दाखवा बांगलादेश. बांगलादेश करायला चाललात महाराष्ट्राचा हात जरांग्या त्या उद्धव ठाकरे सोबत आणि त्या शरद पवार सोबत मिळून. नीच प्रवृत्तीची माणसं. प्रत्येक आज तीनही भाषणामध्ये, तीनही रॅल्यांमध्ये त्यांनी ते भाषण केलं, त्याच्यामध्ये त्यांनी बांगलादेशचा उल्लेख केलेला आहे. जरांग्याने. याला लाज वाटते का? दलिंद्र्या लाज वाटते का याला? बांगलादेशचं उदाहरण देतोय तू. बांगलादेशमध्ये काय घडलेलं आहे? हिंदूंच्या आया बहिणींची आबरू लुटणं लावलेली आहे. हिंदूंना कापून टाकण्यात येत आहे तिथं, आणि तू ते घडवून आणणारी महाराष्ट्रात म्हणजे काय? तर तुझं काय म्हणणं आहे? हिंदूंना मारू आम्ही? बांगलादेश घडवू म्हणजे काय? हिंदूंना मारायचंच ना तुम्हाला? हेच करायचं ना? अरे नजर वाकडी करून बघ जरांग्या, मग तुला कळेल. तुझ्या ज्या 2 सभा आहेत ना, ज्या फेल गेल्यात कोल्हापूर आणि सातारा मधल्या, याच्यातून घे तू. आणि बाकीच्या सभा आहे ना, त्या तुला ते नाटक करावं लागलं. मग भुवळ आली, चक्कर आली, पडलान, काय काय करावं लागलं तुला त्यावेळेला. त्या तुझ्या त्या काकानी जमवून दिली गर्दी. आणि ती गर्दी कशी जमवली ना, ते आज ऐकलंय तुम्ही. रेकॉर्डिंग ऐकवलंय मी तुम्हाला शिर्डीच्या एका दादांचं, की दम देण्यात येत आहे त्यांना. सभेला यायचं, अन्यथा बघा तुमचे काय हाल करू. तुम्हाला बांगलादेश करायचा? बांगलादेश करायचा तुम्हाला? अरे माझ्या महाराष्ट्राकडे, माझ्या देशाकडे वाकडी नजर करून बघा तुम्ही तुमचे काय हाल करू.
बांगलादेश करायला चाललेत होय? तुमची सत्ता येऊ दिली तर बरं, नाही तर तुम्ही बांगलादेश करणार. वा रे वा, तुम्ही म्हणता तसं घडलं तर बरं, नाही तर तुम्ही बांगलादेश करणार. हा, ज्या वेळेला सरकार समाज हिताची कामं करतं त्यावेळेला बोलतात की सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार येतोय. आज त्यावेळेला हजारांग्यात थोबाड ताणून बोलतोय गोरगरीब बहिणींना ते 1,500 रुपये लय झाले. हा म्हणतो कशाला 1,500 रुपये देतात. तू यासारखे आहे ना, पोते नाही येऊन पडले लोक गरिबांच्या घरांनी. ते 1,500 आहे ना, त्यांचा महिना जातो त्याच्यामध्ये, किराणा येतोय तेवढ्या याच्यामध्ये. 1,500ची किंमत तुला काय कळणार आहे भिकार चोटा? तू 420 लोकांना गंडवून गंडवून पैसे कमावणारा तू. लोकांना गंडवूनच पैसे कमावले तू. 420चा ठपका तुझ्यावर कोर्टाने लावलाय. हा, त्याच्यामुळे तुला काय कळणार आहे ना त्या 1,500ची किंमत. तू गंडवतच आलाय आतापर्यंत समाजाला. उपोषण करायचे मॅनेज व्हायचं, आंदोलन करायचे मॅनेज व्हायचं. तू मॅनेज होत नाही ना. अरे का होत नाही हा मॅनेज? याला पोते भरू भरू ते शरद पवाराकडनं येत आहे, याला मॅनेज व्हायची गरज काय? काय देणार सरकार? याचं काय सहकार्याने सांगितलं ना की सरकार देऊन देऊन काय देणार आहे. याला इकडून पोतेचे पोते भरून येत आहेत. कितीक देणार सरकार देऊन देऊन? ही तर शिवाय विचार श्रेणी जुळती ना. हिंदू संपवायचा, संपवला ना. हजारो मुलांचं वाटोळ केलं, आमच्या EWS घालवलं, माझ्या लेकरांचं वाटोळ केलं, माझ्या समाजातल्या भिकार चट्टांनो. आया बहिणींना बुधवार पेठेत नेऊन बसवणारे तुम्ही. अरे त्या बुधवार पेठेतल्या लई महान आहेत बिचाऱ्या, त्या तिथं बसल्यात म्हणून तुमच्यासारख्यांची हवस भागवतायत आणि आम्ही घरात सुरक्षित आहोत. दलिंद भीक माग्या हो. तुमच्यामुळं तर समाजातल्या कुठल्याच आया बहिणी सुरक्षित नाहीये. जरांगे सोबत फिरणारे आहेत ना दलिंदर, जे मला बोलतायत ना भिका, तुमच्या घरात सुद्धा आया बहिणी आहेत. काही फरक पडत नाही मला. तुमचं पितळ उघडं पाडत राहणार मी, एवढं लक्षात ठेवा. हा, मी जे घेतलंय ना हाती, तो माझा लढा मी असा इतक्या सहजासहजी सोडणार नाही. हा आतमध्ये जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, याचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. खूप याने समाजाचा वाताहत केली, माझ्या खूप समाजाची वाताहत केली याने. नीच माणूस. हा, पुण्यामध्ये कोण पाण्याच्या बाटल्या वाटतंय? कोण वाटतंय पुण्यामध्ये? मुंडव्याहून कोंडव्याहून कोण लोक आणली होती? कोण आणली होती सांगा ना. पुण्यातले हिंदू अजिबात आलेले नाहीत. हा, धर्मावर फार प्रेम करतात पुण्यातले हिंदू. बरं मला सांगा, पुन्हा मला त्याच्यावरच यायचंय. हा माणूस काल सुद्धा पुण्यात मध्ये आला होता. हा गेला का हो दगडूशेठच्या दर्शनाला? लक्षात घ्या, हा दगडूशेठच्या मंदिरामध्ये गेलाय का? हा कुठं पुण्यात आला त्यावेळेला हा मस्जिदीमध्ये मागच्या वेळेसही गेला होता दर्ग्यावर चादर चढवायला. याच्या गावात मध्ये हा दर्ग्यावर चादर चढवायला गेला. हा पुण्यात मध्ये काल आला असता, हा का बरं दगडूशेठच्या तिथं दर्शनाला गेला नाही मंदिरात मध्ये? चावतो का याला हिंदूंचा देव? अरे हा नाटक करतोय. हा तुळजाभवानीला का गेला? तिथं दिसायला लोकांना. तिथं ती भावी आमदारांनी गर्दी जमवली होती ना, त्याच्यामुळे तिथं त्याला जावं लागलं तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. हा काय जात होता? तर या माणसाचा जो काय आहे ना अजेंडा, तो लक्षात घ्या. समाजाने लक्षात घ्या, जागे व्हा, एवढं सांगते तुम्हाला. जागा झालेला आहे माझा समाज. परंतु तुझा मात्र आहे ना गेम करणार. दररोज अशी रेकॉर्डिंग वाजवणार मी एखादा. ज्यावेळेला मी समाजाच्या बांधवांकडनं परमिशन पण घेणार की ही ऐकवली तर चालेल का समाजाला. आणि हे जे मी बोलते ना, प्रत्येक लोक बोलतात, कित्येक लोक, ताई हे आमच्या मनातल्या असतात भावना, जे तुम्ही मांडताय. आमच्या मनातल्या भावना असतात ज्या तुम्ही तुमच्या शब्दातनं मांडताय. तुम्ही ज्या वेळेला बोलता ना त्यावेळेला असं वाटतंय मी बसलेलो आहे का काय तिथं. हेच मला बोलायचं होतं, हेच मला सांगायचं होतं, पण माझ्यात ती हिंमत नाहीये संगीता वानखेडे एवढी. मी नाही बोलू शकते, कारण हे लोक माझ्या घरी येऊन पेट मारतील, माझ्या आया बहिणींवर रेतील. हे लोक असे धमक्या देत आहेत आम्हाला. जर आमच्या विरोधात बोललेत ना, काय करू, जशा मला देत आहेत दररोज. तुझ्या मुलीला उचलून नेऊ, तुला उचलून नेऊ. छत्रपतींची वाघिणी. हा, तुमचं आहे ना चांगलं तोडून नमाज पडायला लागेल तुम्हाला. हा, चौकात लटकवीन एकाला. मला धमक्या देत आहे का? कुठं राहती सांगन, कुठे सांगन आमच्या बायकांना. अरे नो, जे चौकात मध्ये टाळ्या वाजवून पैसे मागतात ना, ते नाहीयेत. तुम्ही हिंदू असून सुद्धा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व नाहीये भिकाऱ्यांनो. थोड्याशा चिरीमिरीसाठी कुठल्या तरी नालायक माणसाला सपोर्ट करताय. धर्माला गहाण ठेवलंय तुम्ही नीच माणसांनो, एवढं लक्षात ठेवा. सुट्टी नाही तुम्हाला आहे ना. किती काय भुकायचं ना कमेंट मध्ये ते भुका, मी बघत सुद्धा नसते, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच काय तर मी तुमच्यांना थुकत पण नाही तुमच्यावर.
जे कमेंटमध्ये भुकतायत ना त्यांच्यावर थुकतही नाही, मी थुकायलाही आवडत नाही मला. हा, तुमच्यावर भिकाऱ्यांनो भुकत राहा, पण तुमच्या जरा नंगेला मी अख्खा नंगा करणार. तुमच्या जरा नंगेला मी अख्खा नंगा करणार समाजाच्या पुढे, एवढं लक्षात ठेवा. हा, त्याचा एक एक पॉइंट समाजापुढे असा मांडणार ना की तो समाजाला पटतोच आणि तो खराच असतो, एवढं लक्षात ठेवा. हरकत नाही, चला याचा तर बँड मी वाजवतच असते आणि वाजवत राहणार. सो जेवढे माझे समर्थक आलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करून जा, लाईक करून जा आणि कमेंट तर नक्कीच करा, म्हणजे मला कळतंय मी काय करते किंवा तुम्हाला काय ऐकायचं असतं हेही मला कळतंय. सो हरकत नाही, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच, तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे. श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.